नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आलेखाचे प्रकार पाहणार आहोत. गणितात आपण अनेक संख्यांशी व्यवहार करतो. उदाहरणार्थ समीकरणे, पूर्णांक, अपूर्णांक इत्यादी. परंतु सतत संख्यांकडे पाहणे खूप गोंधळात टाकणारे आणि कंटाळवाणे होऊ शकते. या कारणास्तव कधी कधी आपण या सर्व संख्यांचा अर्थ काढण्यासाठी बार, आलेख, तक्ते, चार्ट इत्यादींची मदत घेतो. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की लेखनाचा शोध चित्रापासून सुरू झाला? बरोबर आहे. पहिल्या काही शतकांमध्ये मानव माहिती पोहोचवण्यासाठी चित्रांचा वापर करत असे. चित्रलेख हा त्याच तत्वावर आधारित आहे जे मानव शतकानुशतके वापरत आहे. चला तर मग आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. चित्रलेख म्हणजे प्रतिमा वापरून डेटाचे प्रतिनिधित्व करणे. चित्रलेख हे डेटाशी संबंधित चिन्हे किंवा प्रतिमा वापरून डेटाची वारंवारता दर्शवतात. सांख्यिकीय डेटा दर्शवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे आणि चित्रलेखाचा अभ्यास करणे देखील अत्यंत सोपे झाले आहे. या प्रकरणात आपण आलेखांच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. वेगवेगळ्या प्रकारचे आलेख शिकण्यासाठी रेषीय आलेख समजून घेणे. सांकेतिक शब्द. या धड्यातून डेटा, आलेख, परिमाण, तुलना, सरासरी, टक्केवारी, उभी रेषा, क्षैतिज रेषा, निर्देशांक, अवलंबित चल आणि स्वतंत्र चल. पाहूया बार ग्राफ. बार आलेख हा एक प्रकारचा आलेख आहे जो वेगवेगळ्या श्रेणीमधील तुलना दर्शवण्यासाठी वापरला जातो. या प्रकारच्या आलेखात वेगवेगळ्या राशींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक समान रुंदीचे बार वापरले जातात आणि त्यांची उंची त्यांच्या संबंधित मूल्यांच्या प्रमाणात असते. हा बार ग्राफ आहे जो वेगवेगळ्या वर्षांमध्ये कंपनीचा नफा दर्शवतो. डबल बार ग्राफ. हे बार ग्राफ सारखेच आहे, परंतु येथे एकाच वेळी दोन प्रकारचे डेटा दाखवले आहेत. साधारणपणे या प्रकारचा ग्राफ दोन डेटामधील तुलना दर्शवण्यासाठी वापरला जातो. हा डबल बार आलेख दोन वेगवेगळ्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये सरासरी तापमान दर्शवतो. हिरव्या पट्ट्या 1950 मधील तापमान दर्शवतात आणि गुलाबी पट्ट्या 2000 मधील तापमान दर्शवतात. म्हणूनच आपण 1950 ते 2000 पर्यंतच्या सरासरी तापमानातील चढ उतारांची तुलना सहजपणे करू शकतो. 3. पाय चार्ट. जेव्हा आपण दिलेला डेटा वर्तुळाकार स्वरूपात दर्शवतो तेव्हा त्याला पाय चार्ट असे म्हणतात. ते संपूर्ण चार्टचा भाग दर्शवते. हा पाय चार्ट वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहणाऱ्या लोकांची टक्केवारी दर्शवतो. या चार्टवरून आपल्याला सहजपणे कळू शकते की रोमॅन्टिक चित्रपटांचा सर्वाधिक आणि नाटकांना कमीत कमी लोकांना आवडते. हिस्टोग्राम. जेव्हा आपण वर्ग अंतराच्या स्वरूपात डेटा गटबद्ध करतो तेव्हा आपण हिस्टोग्राम काढू शकतो. हा देखील एक बार आहे आणि परंतु बार मध्ये कोणतेही अंतर नाही कारण तो सतत डेटाचा आलेख आहे. हा स्तंभालेख समाजातील लोकांचे त्यांच्या वयानुसार वितरण दर्शवतो. रेषा आलेख.
जेव्हा आपल्याला ठराविक कालावधीत सतत बदल पाहण्याची आवश्यकता असते तेव्हा आपण रेषेचा आलेख वापरतो. येथे क्षैतिज रेषा एक्स अक्ष दिवसांची संख्या दर्शवते आणि उभी रेषा वाय अक्ष प्रत्येक सलग दिवशी मी मध्ये पाऊस दर्शवते. या रेषेचा आलेख पाहून महिन्यातील या 9 दिवसात पावसातील बदल आपण सहजपणे समजू शकतो. रेषीय आलेख एक संपूर्ण अखंड रेषा असलेल्या रेषेचा आलेख रेषीय आलेख म्हणतात. एक बिंदूचे स्थान. रेषीय आलेख तयार करण्यासाठी आपण कार्टेशियन समतल वापरतो. ही अशी प्रणाली आहे ज्यावर आपण उभ्या आणि आडव्या रेषांच्या मदतीने बिंदू चिन्हांकित करतो. हे एक कार्टेशियन समतल आहे जे चौरस ग्रिड शीट सारखे आहे. आपण एक क्षैतिज रेषा एक्स अक्ष आणि एक उभी रेषा वाय अक्ष बनवतो जी तिला 4/4 विभाजित करते. 2. बिंदूचे निर्देशांक. बिंदूचे निर्देशांक लिहिण्यासाठी आपल्याला बिंदूचा एक्स निर्देशांक आणि वाय निर्देशांक आवश्यक आहे. एक्स कोऑर्डिनेट किती युनिट्स उजवीकडे आणि किंवा डावीकडे हलवायचे ते सांगतो, त्याला ॲब्सिसा असेही म्हणतात. वाय कोऑर्डिनेट किती युनिट्स वर किंवा खाली हलवायचे हे सांगतो, त्याला ऑर्डिनेट असेही म्हणतात. निर्देशांक समतलात बिंदूंचे निर्देशांक लिहिताना एक्स निर्देशांक प्रथम येतो आणि नंतर वाय निर्देशांक. आपण निर्देशांक कंसात ठेवतो. एक्स अक्ष आणि वाय अक्षाच्या छेदनबिंदूचे निर्देशांक 0, 0 आहेत. याला मूळ म्हणतात. वरील आकृतीमध्ये OB बरोबर CA बरोबर एक्स निर्देशांक ॲब्सिसा आणि CO बरोबर AB बरोबर वाय निर्देशांक ऑर्डिनेट. आपण निर्देशांक XY ने लिहितो. उदाहरण. आलेख पत्रकावर दिलेले बिंदू प्लॉट करा. 2, 3 -3, 1 -1.5 -2.5. टिप्पणी. जर x आणि y सारखे नसतील तर x आणि y हे सारखे नसतील तर yx आणि xy बरोबर yx जर x बरोबर y असेल. ग्राफचे काही उपयोग. आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक परिस्थिती असतात जिथे आपण तुलना आणि विश्लेषणासाठी आलेख वापरू शकतो. स्वतंत्र चल. जी गोष्ट पूर्णपणे स्वतंत्र आहे, तिची हालचाल इतर कोणत्याही घटकांवर अवलंबून नाही, तिला स्वतंत्र चल म्हणतात. 2. अवलंबित चल. जी गोष्ट इतर कोणत्याही घटकाच्या हालचालीने वाढते किंवा कमी होते किंवा ती इतर कोणत्याही घटकावर अवलंबून असते, तिला अवलंबित चल म्हणतात. स्वतंत्र आणि अवलंबित चल यांच्यातील संबंध. वरील आलेख दाखवतो की धुतलेल्या गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने
महसूल वाढेल. म्हणून महसूल हा अवलंबित चल आहे आणि धुतलेल्या गाण्यांची संख्या हा स्वतंत्र चल आहे. धड्याचा सारांश. बार ग्राफ हा एक प्रकारचा ग्राफ आहे जो वेगवेगळ्या श्रेणींमधील तुलना दर्शवण्यासाठी वापरला जातो. डबल बार ग्राफ मध्ये येथे एकाच वेळी 2 प्रकारचे डेटा दाखवले जातात. साधारणपणे या प्रकारचा ग्राफ 2 डेटामधील तुलना दर्शवण्यासाठी वापरला जातो. दिलेला डेटा वर्तुळाकार स्वरूपात आहे तर तो पाय चार्ट असल्याचे म्हटले जाते. वर्ग अंतराच्या स्वरूपात गटबद्ध डेटामध्ये आपण हिस्टोग्राम काढू शकतो. हा देखील एक बार आलेख आहे, परंतु बार मध्ये कोणतेही अंतर नाही कारण तो सतत डेटाचा आलेख आहे. एका संपूर्ण अखंड रेषा असलेल्या रेषेचा आलेख रेषीय आलेख म्हणतात.